मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आम्ही बघणार आहोत, देव करत आहे का? जर देव आहे तर या जगामध्ये का वाईट दुष्ट गोष्टी अस्तित्वात आहे? या प्रश्नाला, या विचारधारेला थिओलॉजिकल टर्ममध्ये थिओडीसी असं म्हणतात. आज आम्ही या प्रश्नावर, या विचारधारेवर, या थिओडीसीवर चर्चा करणार आहोत. जर आपल्याला हे सर्व जाणून घ्यायचं आहे तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल द डिवाइन पाथ आपण सबस्क्राईब करा. ख्रिस्ती पारंपरिक विचारधारा ही आहे की देव सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी आणि चांगला आहे. तर मग विश्वासणाऱ्यांपुढे प्रश्न निर्माण होतो की जर देव सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी आणि चांगला आहे, तर काय या जगामध्ये वाईट दुष्ट गोष्टी अस्तित्वात आहे? काय या जगामध्ये वाईटामुळे निष्पाप लोक त्रस्त आहेत, कठीण परिस्थितीमध्ये आहे, वाईट परिणामांना भोगत आहे आणि विनाकारण मरत आहे? मग याचा अर्थ असा होतो की देव या जगामध्ये अस्तित्वात नाही, आणि जरी देव आहे तरी तो मर्यादित स्वरूपाचा आहे, आणि वाईट हे देवापेक्षा प्रबळ आहे. सैतान हा देवापेक्षा प्रबळ आहे, तो बलवान आहे. परंतु प्रिय मित्रांनो, ही जी विचारधारा आहे ही चुकीची आहे. देव या जगामध्ये अस्तित्वात आहे, तो सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी आणि चांगला आहे. आणि या जगामध्ये जे वाईट अस्तित्वात आहे, ज्यामुळे मानवजात कठीण परिस्थितीत आहे, त्रस्त आहे, वाईट परिणामांना भोगत आहे, त्याला देव अजिबात जबाबदार नाही. तर मग आमच्या पुढे प्रश्न निर्माण होतो की याला कोण जबाबदार आहे? आणि ते आज आम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु त्याआधी आम्ही जाणून घेणार आहोत की या जगामध्ये दोन प्रकारचे वाईट अस्तित्वात आहे. पहिला आहे मॉरल इव्हिल आणि दुसरं आहे नॅचरल इव्हिल. मॉरल इव्हिल म्हणजे नैतिक वाईट आणि नॅचरल इव्हिल म्हणजे नैसर्गिक आपत्ती. या दोन प्रकारच्या वाईटाने आज मानवजात त्रस्त आहे, वाईट परिणामांना भोगत आहे, दुःखमय आहे. या दोन प्रकारच्या वाईटांमध्ये जे पहिलं वाईट आहे, ज्याला आम्ही नैतिक वाईट, मॉरल इव्हिल म्हणतो. प्रिय मित्रांनो, यासाठी देव हा मुळीच जबाबदार नाही. तर या भूतलावरती जे नैतिक वाईट आहे, जे मॉरल इव्हिल आहे, त्यासाठी मनुष्य जबाबदार आहे. कारण देवाने मनुष्याला आपल्या प्रतिमेमध्ये बनवलं आणि देवाने मनुष्याला फ्री विल, मुक्त इच्छा दिली. म्हणजे देवाने मनुष्याला स्वातंत्र्य दिले की त्याने काय निवडावे, काय करावे, हा निर्णय तो स्वतः घेऊ शकतो. चांगले निवडावे की वाईट निवडावे, चांगले करावे की वाईट करावे, याचे स्वातंत्र्य देवाने मनुष्याला देऊन टाकलेलं आहे. बायबल आम्हाला सांगतं की देवाने आदाम आणि हवा यांना आपल्या प्रतिमेमध्ये बनवलं आणि त्यांना एदेन बागेत ठेवलं. देवाने त्यांना फ्री विल, मुक्त इच्छा म्हणजे स्वातंत्र्य दिलं. देवाने त्यांना सांगितलं की या एदेन बागेमध्ये वाटेल त्या झाडाची फळं त्यांनी खावी. परंतु जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ आहे, ते मात्र त्यांनी खाऊ नये. जर ते खातील तर ते खास मरतील. देवाने त्यांना स्वातंत्र्य दिलं, परंतु त्याचबरोबर देवाने त्यांना आज्ञा दिली की बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ त्यांनी खाऊ नये. बायबल आम्हाला सांगतं की सैतानाने त्या एदेन बागेमध्ये प्रवेश केला आणि त्याने हवेला भुरळ पाडली, आणि मग हवेने ते बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तिने तोडलं, ते तिने खाल्लं आणि तेच तिने आदामाला दिलं. देवाने जी आज्ञा त्यांना दिलेली होती, त्या आज्ञेचा भंग त्यांनी केला. आदाम आणि हवा यांना देवाने स्वातंत्र्य दिलं होतं, देवाने त्यांना मुक्त इच्छा दिली होती, देवाने त्यांना फ्री विल दिली होती. परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये
चुकीची निवड केली आणि त्यांनी देवाच्या आज्ञेचा भंग केला. त्यांच्या या चुकीच्या निवडीमुळे संपूर्ण जगाला वाईट परिणामांना भोगावं लागलं. आदाम आणि हवा यांनी चुकीची निवड केली, त्यांनी देवाच्या आज्ञेचा भंग केला आणि यामुळे या जगामध्ये पापाचा उगम झाला. त्यांच्या चुकीच्या निवडीमुळे या जगामध्ये मरणाचं राज्य प्रस्थापित झालं. देवाने ही सृष्टी परिपूर्ण बनवली होती, परंतु आदाम हवेच्या चुकीच्या निवडीमुळे हे जग भ्रष्ट झालं, कल्मिनेट झालं, दूषित झालं. त्यांच्या चुकीच्या निवडीमुळे त्यांना एदेन बागेतून हाकलण्यात आलं आणि त्यांच्या जीवनामध्ये दुःख, समस्या, यातना, कठीण परिस्थिती या गोष्टी आल्या. मित्रांनो, जेव्हा मनुष्याला चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी कळत असताना देखील मनुष्य हा चांगले न निवडता वाईट निवडतो, चांगले न करता चुकीचं करतो, त्याला नैतिक वाईट, मॉरल इव्हिल म्हणतात. आणि त्यामुळेच इतर निष्पाप लोक देखील वाईट परिणामांना भोगतात. उदाहरणार्थ हिंसाचार, आतंकवाद, जातीय दंगली, नक्षलवाद, खून खराबा, व्यसनाधीनता, भ्रष्टाचार, चोरी, दरोडा, बलात्कार, व्यभिचार, फसवणूक, घटस्फोट इत्यादी गोष्टींमुळे अनेक निष्पाप लोक देखील वाईट परिणामांना भोगतात, कठीण परिस्थितीला सामोरे जातात आणि कित्येक वेळेस आपला जीव देखील गमावतात. आणि याला सर्वस्वी कारणीभूत मनुष्य आहे, देव नाही. समजत असताना देखील मनुष्य आपल्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी चुकीच्या गोष्टी करतो. चांगले करण्याचे कळत असताना देखील मनुष्य चुकीच्या गोष्टी करतो आणि त्याच्या या कृत्यामुळे अनेक निष्पाप लोक बळी पडत असतात. प्रिय मित्रांनो, देव हे सर्व शांतपणे पाहत असतो, परंतु तो काही करत नाही. कारण त्याने मानवाला मुक्त इच्छा, फ्री विल दिलेली आहे. त्याने मानवाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. जर देवाने यामध्ये हस्तक्षेप केला तर मनुष्याला काही स्वातंत्र्य राहणार नाही. त्याच्या मुक्त इच्छेवर गदा येईल. मनुष्याला मग काहीच निवडता येणार नाही. तो एखाद्या रोबोट सारखा, पपेट सारखा होऊन जाईल. देव जे सांगेल तेच तो करेल. मग मनुष्याची गत ही मनोरुग्णासारखी होऊन जाईल की त्याला कोणता निर्णय स्वतः घेता येणार नाही, त्याला स्वतः काहीच करता येणार नाही, तर सदैव त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल. म्हणून देव मनुष्य निवडत असताना त्यावर हस्तक्षेप करत नाही. तो माणसाचे स्वातंत्र्य हिरावून घेत नाही आणि म्हणून ज्या वाईट परिस्थितीला लोक सामोरे जातात त्याला देव जबाबदार नाही, तर मनुष्य हा स्वतः आहे. मित्रांनो, या भूतलावरती जे दुसरं वाईट अस्तित्वात आहे त्याला आम्ही नैसर्गिक वाईट किंवा नॅचरल इव्हिल असं म्हणतो. आणि यामध्ये भूकंप, सुनामी, पूर, चक्रीवादळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ अशा अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. प्रिय मित्रांनो, आणि या सर्वांसाठी देव हा अजिबात जबाबदार नाही. तर देवाने जो मनुष्य तयार केला आहे तो मनुष्य या नॅचरल इव्हिल साठी, या नैसर्गिक वाईट साठी जबाबदार आहे. कारण देवाने मनुष्य तयार केला आणि त्याला एदेन बागेत ठेवले. देवाने त्याला संपूर्ण निसर्गावर सत्ता चालवायला दिली. म्हणजे निसर्गाची काळजी घेणं, निसर्गाचं संगोपन करणं ही जबाबदारी देवाने मानवाला दिली. परंतु आज मनुष्य निसर्गाची काळजी न घेता, निसर्गाचं संगोपन न करता तो निसर्गाचा नाश करत आहे. सर्रास जंगल तोड सुरू आहे. लोक झाडं तोडत आहे. ठिकठिकाणी जगामध्ये जल प्रदूषण, वायू प्रदूषण आम्हाला पाहायला मिळत आहे. कोळसा, गॅस, ऑइल जाळल्यामुळे
कार्बन डायऑक्साईड तयार होऊन जगात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे आणि सायंटिस्ट लोक मानतात की वातावरण मानवामुळे बदलत आहे. प्रिय मित्रांनो, 9.5 बिलियन मॅट्रिक टन एवढा कार्बन दरवर्षी या वातावरणामध्ये येत आहे आणि त्यामुळे सर्व ठिकाणी उष्णतेचं प्रमाण वाढत आहे आणि नैसर्गिक आपत्ती या जगामध्ये येत आहे. आणि म्हणून आज या जगामध्ये लोक कठीण परिस्थितीमध्ये आहे. लोक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात आहे. याला देव जबाबदार नसून सर्वस्वी मनुष्य जबाबदार आहे. मित्रांनो, एक गोष्ट आम्हाला जाणून घ्यायची आहे आणि ती म्हणजे देवाने आदाम हवेसाठी परिपूर्ण जग निर्माण केले होते. त्या ठिकाणी कोणतेच नैतिक वाईट किंवा नैसर्गिक वाईट नव्हते. सर्व चांगले होते. परंतु आदाम हवेने म्हणजे मानवाने ते परिपूर्ण जग नाकारून जे जग परिपूर्ण नाही, ज्यामध्ये वाईट आहे, ते जग त्यांनी स्वतः निवडले. आणि म्हणून या जगामध्ये जे वाईट होत आहे त्या सर्वांना देव हा जबाबदार नसून मनुष्य हा सर्वस्वी जबाबदार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की देव या जगामध्ये अस्तित्वात आहे. तो सर्वसमर्थ आहे. परंतु तो देव या कठीण परिस्थितीमध्ये काही करू शकत नाही, कारण त्याने मनुष्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि म्हणून या जगामध्ये जे वाईट होत आहे त्याला देव जबाबदार नसून सर्वस्वी मनुष्य जबाबदार आहे. प्रिय मित्रांनो, पवित्र शास्त्रामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळते आणि ती म्हणजे जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही कठीण परिस्थितीमध्ये असतो तेव्हा देव आम्हाला कधी सोडत नाही. देव आम्हाला कधी टाकत नाही. तो सदैव आमच्या सोबत असतो. तो त्याची कृपा आम्हाला पुरवतो.